तर नमस्कार मंडळी, सुस्वागतम. सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. मी प्रणय टेंबोलकर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा. आज आम्ही चाललो आहे उत्तमसोबत आणि त्याची पूर्ण मित्रमंडळी आणि त्यांची फॅमिली देखील आज असणार आहे आमच्यासोबत. आणि आज आम्ही जाणार आहे नायजेरियामधील एक जबरदस्त ठिकाणी आणि त्या ठिकाणी पूर्ण चित्तथरारक अनुभव तुम्हाला दाखवणार आहे. आणि तिकडे झुलता पूल जो आहे तो देखील तुम्हाला. चला तर मग निघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपले सगळे मित्रमंडळी भेटणार आहेत, त्यांची फॅमिली देखील आपल्यासोबत येणार आहे. ते लोक देखील भेटणार आहेत आणि त्यांना घेऊनच नंतर आपल्याला निघायचं आहे. तर पहिल्यांदा आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि आम्ही आता आमच्या प्लेसवरनं म्हणजे आम्ही जिकडे राहतो तिकडनं आता निघालो आहे आणि आता लगोसमध्ये पोचूच थोड्या वेळात. आणि तिकडनं लगेचच मग आपण सगळेजण निघू, कारण आता दुपारचे जवळजवळ 12 वाजलेत आणि 12 वाजता आम्ही कोण तो बोल फोडन तुला. ह्याच्यात पेट्रोल आहे भरू. हां काय फुल आहे. अशा वेळेला पहिली गाडी निघाली आहे. काका आमच्या आधीच पोहोचलेले आहेत काकींसोबत. गुलगुल करायला मुलगा चाललाय. गुलगुल करायला काका पोहोचलेले काकींसोबत. काकांचा मुलगा निघालेला आहे. चला तर फायनली सगळेजण आले आहेत. निखिलची आम्ही वाट बघत होतो. निखिल देखील आलाय, गाडी देखील निघाली आहे. मस्त एक छोटी चिमुकली आमच्यावर आहे. तर आज पूर्ण ब्लॉग मस्त होणार आहे. हाय, मागे उत्तम बसलाय आणि ऑलरेडी 2-3 फॅमिली या पुढे गेलेत आणि आपण आता त्यांच्या मागून निघालोय. तर आजचा पूर्ण ब्लॉग कसा होता तुम्हाला दाखवणार आहे. आणखीन आज आपण आहे इकेजामध्ये आणि इकेजावरून आता निघालोय आपण पुढे लेकी कन्झर्वेशन सेंटरला निघालोय. तर व्हिडिओ सोबत राहा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि नंतर आपला अभिप्राय नक्की कळवा. तर चला, तर आता आपण निघालोय आणि आत्ता आपण आहोत नायजेरियातील लगोसमधील, इवन आफ्रिकेमधील सगळ्यात मोठं ब्रिज आहे. जे ब्रिज आफ्रिका खंडामध्ये 3 नंबरवरती आहे. म्हणजे खूपच लांब आहे आणि त्याची लांबी जवळजवळ 12 किलोमीटर आहे आणि त्याचं नाव आहे थर्ड मेनलँड ब्रिज. तिकडनं आता आपण जाणार आहोत. तर तुम्ही देखील पाहू शकता. कोण आहे कस्टमर? कोण ड्रायव्हर पाहिजे. प्रायव्हेट ब्रिज काय आलं आम्ही विहायला पोहोचलो. कधीच्या म्हणजे आपल्या पण अगोदर निघालेत ते लोक. या बिल्डिंग मध्ये आमचे बॉस राहत होता. गिळू नको, ओनर इथं राहतात. हाच सिग्नल आहे ना तो. संजय बाई पण कशी बोटीवरती पुढे जाऊन बसलो ना, त्याला फाटायला लागले ना. होतात पुढे किती वाटत ते मजा वाटते. हा सिग्नलला इथे युटर्न आहे का? हे पण इथे जायचंय. साईडच्या कॉर्नर मध्ये अच्छा इथं बोलतोय इथे जायचंय ना आपल्याला.
Bye. You video? Oh yeah. Bye. For me now. चिकन गरम करून देते For me now. विच वन बॉइल्ड आहे फ्राईड आहे Fried. काय Yam and what? Only yam fish. This is a fish. How much is it? It's 4,000. Chicken pizza. No, we don't want fish. Okay, only the yam. I'm vegetarian. Okay, yeah, only the yam. One chicken. Okay, I should go pizza. I can't lie. Oh yeah, eat this one. I can't lie. I can't lie. काय ते गिजाड गिजाड आपलं आपलं काय झालं कळेजी नाही का जांगा जांगा पोटा पोटा असतो ना ओके I can't lie now. Sauce. म्हणजे सुया सुया पावडर दे Sauce. सुया पावडर Mama, me. फूड सुया I पावडर just miss ya. It's mini pepper suya. ओके ओके थँक्यू 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 चला तर आता सर्वजण आले आहेत तर आपण आता ऑलरेडी आपलं तिकीट वगैरे घेऊन झाले आहेत तिकीटचे प्राईस वगैरे काय ते तुम्हाला नंतर सांगेनच मी कारण मला देखील माहिती नाही तिकीटचे प्राईस वगैरे काय आहेत तर आपण आता निघायचं आहे आणि दोन्ही गाड्या आपल्या आलेल्या आहेत आता एका गाडीमध्ये ही सर्व मंडळी होती आणि एका गाडीमध्ये आम्ही सगळे मंडळी होतो म्हणजे टोटल 2 गाड्या आपण आता या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत ऑलरेडी हा थोडासा इकडे गार्डन एरिया आहे हा बघा बाबू हाय असं कंटाळलेला दिसतोय परंतु आता मूड नक्कीच फ्रेश होईल आणि हा बघा हा स्वागताला इकडे असतोच सगळ्यांच्या खरं तर हे लोक काय कोण खायला तिथे काय बघत असतात जसं आपलं मुंबईला एलिफंटाच्या केव्हज मध्ये आपण जातो इकडे पण अशीच मंडळी असते तर इकडे देखील अशीच एक मंडळी आहे आणि आता पूर्ण फॅमिली आपली देखील आलेली आहे आता ज्यांची लहान लहान मुलं आहेत ते आपल्या लहान लहान मुलांना सांभाळायच्या याच्यात व्यस्त आहेत तर चला आपण निघूया जाऊया पटापट आहे नायजेरियन मंडळी बसली आहे सगळी लहान लहान मुलं आज संडे ची पिकनिक पूर्ण करण्यासाठी आले तिकडे आपल्याबरोबर हे लोक देखील असतील तर फार सुंदर वाटतंय ये 3 प्लेट मागणार आहे ना दोन दे त्यांना एकदा ते ऑरेंज वाले ते रेड वाले भैया मेरे राखी के बनियान को नहीं बना भाई भावनाला रेड आहे ना नाही दोन्ही पाहिजे चलो व्हिडिओ येते पोरांनो आम्ही आलेलो आहे इथे अभी वडा पाव मेरा पेट हे हाय का कंटाळला एवढा झोपेतून उठलाय ना तो Nico. 1 euro, non era 7 Nico.
म्हणजे एवढा मोठा हे वरचं शेल फक्त राहिलेलं कासवाचं बेल मागचे होते ना त्याचा तिकडे बोलत पुढे गेल्यावरती पैसे तिथे गायडर कोण येत आहे का आपल्याला यापूर असतं का मागलं दर्शन घेतलं काय ऐकताय काय पाहिजे इथे पकड हा दिला तर नका Everyone look at me. Good afternoon, everybody. Good afternoon. How are you? Good evening, everybody. Please, can we move closer? I can't someone on this, please. Thank you. Please move closer to each other so I can hear me. Good evening, everybody. Okay, my name is Oyinda Mola. Okay, it is too long. I get it. You can either call me Oyin or Damola. Anyone that is convenient for you. Or perhaps you feel you can see from something out of Oyinda Mola, I will definitely answer. So welcome to Lekki Conservation. Please move closer. Yes, closer. Thank you. So welcome to Lekki Conservation Center. Hello, please, are you with me? Thank you. Welcome to Lekki Conservation Center. So this is about diversity reserve. Please note, whatever you see, I've been here for ages before even we start business sales. So whatever you see here, please, you do not assault, you do not harass, you do not touch it. Am I understood? Is it clear? So also note that the difference between, please move closer so that people coming at the back can hear me. Also, please note that the difference between this reserve, I wish I can switch off this shit. The difference between this reserve and a zoo is two opposite words, open and close. So in this reserve, our animals are open. You can see them live and direct. You can touch them if they want you to touch them. But in the zoo, we have barriers, we have cage. We don't have them here. So please mind you, all animals are here. Aside the extreme wild ones, which are the tiger. I'm surprised. Take. I don't know this. This thing is making it. Aside the tiger, the lions, you will see them here. The anacondas, you will not see them here. But you see the crocodiles, they are here. The snakes, they are here. So we have different species of snakes. Both venom and non-venom. I don't care, she said. Both the venom and non-venom snakes. We have the monkeys, which I believe most of you have seen the rot of. So our monkeys are very sociable. The rest are not sociable. Let's go.
Yes. आता मी असा व्हिडिओ काढला असता. ते आहेत ना. अच्छा दादा नमस्कार. हाय. या आकाश पासून लांब राहा. Sorry? How did you show your own face? Everybody will show, you will not show. Cameraman. स्ट्रॉंग नाही आहे. Actually, I am happy. Okay. You will not be stopping anywhere again. So if you did not follow my call once and for all, please note, I'm not going to go back and pick anybody because that is when trees will start falling and it can get dangerous. Please and please. So please work at my pace and everybody's pace so that we can get to our destination Another vlog मध्ये he's famous होणार as आहे. possible. Am I clear? Please, let's go. याचेच फाटले. कुठलं गायडन्स. अतिशय सुंदर गार्डन आहे आणि आपण जिकडे चाललोय तिकडे पूर्ण ब्रिज बनवलाय त्यांनी लाकडाचा. जसा आपला गावाला लाकडाचा साकव बनवतात तसा हा साकव बनवलेला आहे आणि त्याच्यावरच आम्ही आता चाललोय आणि अजिबात आम्हाला भीती वाटत नाही पहिली गोष्ट, कारण तो एकदम मजबूत आहे. तर असंच चालूया. वेट. तर माझ्या मागे देखील पूर्ण नायजेरियातील मंडळी आहे. सो हाय. तर चला तर जाऊया आणि आपले जेवढे पण पुढे आहेत सगळे ते आपलेच मित्र आहेत. उत्तम मला वाटतं मागे आहे कुठेतरी. मित्रांनो, याच्यापेक्षा मोठी जंगलं आपल्या गावाला आहेत, परंतु आपल्या गावाला जाऊन आपल्याला बघायला वेळ नाही. तर आज आपण आलोय नायजेरियामध्ये आणि तिकडे आपण पे करून कुठल्या तरी जंगलामध्ये आपण फिरायला आलोय आणि हा टोंड सगळ्यांनाच आहे ऍक्च्युली, कारण भरपूर वर्ष झाली आम्ही देखील आमच्या गावच्या जंगलामध्ये गेलो नाही आणि आता खरंच इथे आल्यानंतर आठवण येते आणि बरं देखील वाटतंय, कारण कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आता आलोय. भरपूर दिवस काम 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 आणि काम, त्या कामातनं आता कुठेतरी थोडस मुक्ती मिळते आणि त्यातूनच थोडासा आनंद देखील मिळतोय. आणि ही पूर्ण आपली मंडळी आहे. खरं तर या लोकांना भरपूर थँक्स दिले पाहिजेत, कारण हे प्रत्येक जण आपली आपली फॅमिली घेऊन आलेत आणि प्रत्येक संडेला हे लोक कुठे ना कुठेतरी क्रिकेट किंवा फिरायला किंवा पिक्चर किंवा काही ना काय करत असतात. त्याच्यामुळे भारताच्या बाहेर राहून देखील हे लोक खूप खुश असतात. ते पाहून देखील बरं वाटतंय. तर चला जाऊया आता पुढे. कंटिन्यू आपल्यासोबत राहा. व्हिडिओ फार सुंदर होणार आहे. त्याच्यामुळे आपण आत्तापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल देखील धन्यवाद. आत्ता मात्र इकडे मस्तपैकी एक जे आपल्याला पाहायचं होतं आणि जे पाहून आपण इकडे आलो होतो ते आता इथे येणार आहे आणि तो एक झुलता ब्रिज आहे. जसा एक झुलता ब्रिज अहमदाबादला होता आणि तो मध्यंतरी पडला होता आणि मोठा ऍक्सिडेंट झालं होतं, परंतु हा ब्रिजवरनं आता आपण जाणार आहे. तुम्हाला दाखवतो थरार कसा आहे तो. चला. येस येस येस. सो बाय. उत्तम तसा पण खालूनच जाणार आहे मागे. आपण एवढं वरून जाणार आहे. आखिर वो घड़ी आ गई. झुंटे पुल पे हम चले. इथे इथे काय नाही वाटणार.
पुढे पुढे हा इच्छो गावात तेव्हा तर 5-5 सोडतोय. माझं वजन जास्त आहे ना त्याच्यामुळे एकदम खाली गेलं. मी पडलो तरी चालेल, माझा मोबाईल नाही पडला पाहिजे. कसं वाटतंय? म्हणून तो बोललो एक्सपिरियन्स केला अजून काही मजा पाहिजे असेल तर थोडं खाली आता खरा तुला स्टार्ट झालाय. एका साईडला थांबा. आपण हाईटवर आलोय. बापरे. वेट मी पुढे जातो. थांब 1 मिनिट. इच्छा होगा. सेकंड स्टेप आपली आता पार होते. आपण जंगली माड आहे. फोन नका करू प्लीज.
तू बॅग का घेऊ? त्याला जेवढं चढायला वाटलं नव्हतं तेवढं आता उतरायला वाटतंय. पट्ट्या घ्यायचा ना कमरेला बांधलेलं. ऍक्च्युली हा इथे दिलं पाहिजे तसं इन्स्टाचा तो नवीन गोप्रो तो ना तो पण बेटर आहे ऑप्शन. चला पुढे वाजतोय एक मिनिट इकडे बघा सगळे. आता खरंच एक्सपिरियन्स खूप जबरदस्त आहे आणि फार मजा देखील येते. डायरेक्ट बाहेर फोटो काढू.
एवढ्या पुढे इकडे बघा. आता फोटो काढा. इकडे क्लिक करा. इकडे थांबा. इकडे क्लिक करा. आता एक लोक फास्ट फास्ट चालले. आम्ही पण मागे आहे. असं सेम आहे ना. याला पण आहे. कशाला? आपल्या आता एक ते वे तुटले होते बघ. रोप तुटला. हा हा त्यांनी हे केलेलं आहे. साईडला ते वैभववाडी ना. वैभववाडी कुठे येते? याला सिंधुदुर्गामध्ये. अच्छा. वैभववाडीमध्ये त्यांनी ते नापणे धबधबा होता. तिकडे असं एक काचेचं पूल बांधलंय. हा. अच्छा. इथे आला हलतच मला वाटतं. लूज आहे ना इथे. हा. चार पाय ठेवले तर एवढा काय नाही. मी आता विदाउट पकड चालतोय. आपल्याला काहीच नाही आता. सो फायनली आपला रोप वे कम्प्लीट झालाय. झुलता पूल आपला कम्प्लीट झालाय. हे याड जाऊ बघ. बारीक काठी घे. काय डुबवलं पाहिजे ते. आता वर्षभर मेंटेनन्स मध्ये बंद होता. हा. तो मध्ये कोणीतरी नोटीस केलंय. ब्रिजचा एक सेक्शन आहे ना फक्त एका नटवर होता. हा. बंद. वाजव काना खाली. कसं वाटला एक्सपिरियन्स? एक नंबर. चला. जबरदस्त एक्सपिरियन्स होता आणि पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेतला. फार मजा आली. आता आपण इकडनं छोटस ब्रिज आहे. त्या ब्रिजवर चाललोय. ते पण तुम्हाला दाखवतो.
चना जोर गरम बोलो पुन्हा एकदा चना जोर गरम. चना जोर गरम गोरा चना चाहिए गोरा चना. काय रे जास्त पैसे मिळायला लागले मग बंद झाला. ब्लॉगिंग करून जास्त पैसे मिळायला लागले मग बंद केलं. नाही मी ते जिमचे वगैरे नंतर चालू केलेले. अच्छा अच्छा. आणि मध्येच कुठून थायरॉइड आला काय माहिती. अच्छा 20 किलो कमी झालं. बापरे. सगळं बंदच केलं. मासे बघून मोठे मासे आहेत तिकडे बघ एवढे मोठे आहेत. तुझ्या एवढा आहे मासा एक व्हिडिओ वगैरे ऍक्च्युली असं एवढं आतून पण तुम्ही क्रिकेट खेळता म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे ना. मजा येते ना. हा पायर आहे ग्राउंड में आप लगाने वाला नहीं रुकेगा नहीं. गेला पाण्यात. पानकोंबडी काळी असते रे. अंदर जा. तेरा मालक उसको पाल रहा है तेरे को पालक उसको मार. लाजला रे तो लाजला पकडायला गेला. त्याने कुठेतरी पॅक भरलाय इकडे चकना खातोय. लाजला लाकूड आहे तो. तू काय माझा मोठा लाकूड आहे बोललो तो. अरे तो आला. फोटो काढू आपण. जाशील ना स्वतःच घाबरते की घाबरते राहू. टॉयलेट आहे की म्हणजे स्मशान आहे. टॉयलेट एकदम हॉरेबल आहे. चल येऊन गेला ना. हा बाई काय हा प्रकार. अरे काय करतो काय त्या आईला. हे काय असं काय तिथे येतं ना. तुम्ही पुढे जा ना. बाबा द्या बाबा. काय म्हणणार खास खास जाऊ नको. माकडाली माग हाय हाय. मला घेऊन टाकायला नाही दिली. नाही दे ना निखिल. तर खरंच खूप मजा आली. जबरदस्त आणि काहीतरी नवीन अनुभवायला मिळालं.
कारण ज्या गोष्टी निसर्गाच्या सानिध्यात आहेत तिथे निसर्गाच्या सानिध्यात जाऊनच अनुभवावे लागतात. निसर्ग आपल्याकडे येणार नाही, आपण निसर्गाकडे जायला लागतं. तर खरंच खूप मजा आली. आणि खरंच नायजेरियामध्ये असताना थोडंसं नायजेरियाच्या बाहेर ट्रॅव्हल करून 1 तास ट्रॅव्हल करून आम्ही या ठिकाणी आलो आणि अतिशय सुंदर मस्त मजा वाटली. आणि माझा स्वतःचा एक्सपिरियन्स पण जबरदस्त होता. तर तुम्हाला हा असा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर मित्रांनो, नायजेरियामध्ये तुम्ही कधी ट्रॅव्हल करत असाल तर नक्की या. आणखीन इकडे भेट द्या. कन्झर्वेशन फाउंडेशन कन्झर्वेशन सेंटरला नक्की भेट द्या. तर हा गावचा कुकारा म्हणजे एखादा काम करणारा माणूस जर गावाला कुठे अडकला असेल तर असा कुकारा मारून त्याची साथ देतो. त्याला आपल्याकडे कुकारा म्हणतात. तर तो कुकारा आपण या ठिकाणी देतोय. पुन्हा एकदा ना. आपण किती जण आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि काका 14 15 जण होतो आज आम्ही. आणि खरंच ॲक्च्युली माझ्यासाठी इकडे मला घेऊन आले होते आणि हे लोक ऑलरेडी इकडे आले होते. आणि आज मला देखील उत्तमने आज रिक्वेस्ट केली की येतोस काय. तर म्हटलं चल जाऊया आपण. मूड नव्हता जायचा पण खरंच आल्यानंतर बरं वाटलं आणि बरं झालं आलो. ते नवीन काहीतरी एक्सप्लोर करायला मिळालं. आणि अतिशय घनदाट जंगल आहे. चला तर पुढे पुढे जाऊया. कसं वाटते बघूया. कारण आता आम्ही येताना ज्या वाटेने आलो होतो, कारण ती बघितलं तुम्ही झुलता पूल, त्या झुलत्या पुलावरनं आपण आलो होतो. आता ही खालची वाट आहे. म्हणजे आपण आता पार्किंगच्या दिशेने निघालो आहे. आणि जवळजवळ आपलं आता इकडे पूर्ण गार्डनिंग आता संपलेलं आहे. आणि हे जे पूर्ण आहे बघा, साकव बघताय हा पूर्ण लाकडाचा आहे. आणखीन जॉईंट्स पण बघा. तर जवळजवळ हा मला वाटतं पावसाने पाण्यामध्ये थोडासा हे झाला आहे. पण याला कुठेच आहे ना मेटलचं जॉईंट नाही आहे. पूर्ण लाकडाचा बनवला आहे. त्याच्यामुळे ह्या पूर्ण गार्डनला खरंच फार सुंदर मजा येते. आपण तिकडनं गेलो होतो, इकडे स्टार्ट होतं ते जो आहे झुलता पूल, तो तिकडे स्टार्ट होतो. आणि तिकडनंच आपण मगाशी गेलो होतो. आणि बाकीची लोक जी आहेत ती इकडनं आली होती. आपण त्याच वाटेने आता परत चाललो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. अजून पण आहे. अजून आम्ही आता निघताना थोडासा तुम्हाला ते पण दाखवणार आहे. आता निघताना काय काय खातोय, काय काय करतोय ते पण तुम्हाला दाखवणार आहे. पण मित्रांनो, नक्की आपण कमेंट करा आणि सांगा की कसा वाटला आजचा व्हिडिओ. आणखीन आपलं लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला आणखीन एक नवीन व्हिडिओ बनवायची ताकद मिळते. तर थँक्यू. चला, अजून तुम्हाला दाखवणार आहे काय काय. हां, अरे पण तिकडनं खूप छोटं वाटतं रे. हां हां, मग तर जाणार ना. राम 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 राम. वा, अरे बापरे, किती उंच आहे. आणि हे बघ ना, झाड केवढं आहे बघ ना. अरे खूप जुनं झाड आहे. म्हणजे ब्रिज वरतून दिसतो. हा हा, ते तिकडे छोटं वाटलं ना आपल्याला. ते ब्रिज वरून दिसतो. बापरे, या झाडाने पण काय सपोर्ट दिलाय. हे ते मला वाटतं धर्मेंद्रला चढवायला लागेल वरती. बसंती या झाडाने काय सपोर्ट. आणि आमचा सिनियर इथून खाली वरती एक बॉटल घेऊन जायचं वरती आणि धर्मेंद्रचा सीन करायचा. हे डेंजर आहे रे. पण खरंच डेंजर आहे. अरे खर्चटला मजबूत. आणि जसं बाहेर पोहोचला ना, हे आता तरी झाडे खूप आहेत. पहिला खूप कमी होता.
खऱ्या अर्थाने ना निसर्गाची या ठिकाणी जोपासना केली गेली आहे. आणखीन अतिशय सुंदर बरं वाटतंय. बरं खूप मजा देखील आली आहे कारण निसर्गाच्या सानिध्यात फिरायला अतिशय मस्त वाटतं. आणि जे झाडांचे जे सुगंध आहेत ना ते आत्ता इथे यायला लागलेत. कारण प्रत्येक झाडाचा सुगंध वेगवेगळा असतो. जसा चाफ्याच्या झाडाकडून जवळपास आपण जातो तेव्हा चाफ्याचा कसा एकदम सुगंध येतो, तसे इथले झाडाचे जे सुगंध आहेत ना ते येत आहेत. आणि असे जर मित्र असतील ना तर आणखीनच मजा. बघा आपण इकडनंच आलो होतो, आत्ता इकडे बंद केलं आहे कारण जवळजवळ 6 वाजत आलेत, त्याच्यामुळे बंद केलं आहे. आणि बघा हाच तो स्पॉट आहे जिकडनं आम्ही मगाशी गेलो होतो. चलो टाटा बाय बाय. या वनक्षेत्रात येऊन आहे ना अतिशय सुंदर वाटलं. निसर्गाचा आनंद घेता आला. आपल्या इंडियामध्ये पण भरपूर असे वनक्षेत्र आहेत आणि तिकडे आपल्याला काही किंमत देखील मोजावी लागत नाही. फक्त आपण तिकडे जात नाही तर कामधंद्याच्या व्यापामध्ये आपण अडकलो आहे. तर कुठेतरी हा कामधंद्याचा व्याप कमी करून आपण आहे ना निसर्गाशी समतोल राखणं किंवा झाडं लावणं ही देखील कार्य केली पाहिजेत. मुंबईसारख्या शहरामध्ये दगदगीच्या जीवनामध्ये जगत असताना कुठेतरी एक सूटकेसा श्वास घेण्याची फार गरज आहे. आणखीन आता पण आम्ही कामासाठीच आलो आहे, पण आज संडे होता त्याच्यामुळे मित्राने देखील रिक्वेस्ट केली, त्याच्यामुळे आम्हाला इकडे आज आनंद घेता आला. तर नक्कीच मित्रांनो माझ्या गावाला गेल्यानंतर मी आमचा जो निसर्ग आहे त्या निसर्गात नक्कीच फटका मारीन कारण त्याचं महत्त्व आता इथे आल्यानंतर समजतं आहे. आणि बघा देवराई वगैरे आपण ज्या गावाला म्हणतो त्या अशाच पाहायला मिळत आहेत. फार सुंदर मोठी मोठी जंगली झाडं आहेत आणि त्या झाडांच्या मधून इथून आता प्रवास करताना चालताना अतिशय सुंदर मजा येते. आणि शब्दात वर्णन करणं कठीण आहे आणि कविता तर मला येत नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या, नक्कीच समजून घ्याल. आणखीन काय सांगू की अतिशय सुंदर बघा पक्ष्यांचा आवाज देखील फार सुंदर येतो. कदाचित मला येतो पण तुम्हाला लोकांना आला तर नक्की ऐका कारण तसं चालताना मला एवढं बरं वाटतंय ना आणि थकान देखील अजिबात नाही कारण एवढा जबरदस्त ऑक्सिजन इथून झाडांपासून मिळतो आहे. तर अतिशय सुंदर आणि फार मजा येते. बघा पक्ष्यांचे आवाज बघा. आणि नक्कीच मी माझ्या फॅमिलीला देखील फार मिस करतो आहे कारण दोघांना देखील कुठे फिरायला भेटत नाही कारण मी देखील बाहेर असतो आणि कंटिन्यू काय ना काय कामाच्या व्यापामध्ये असतो. त्याच्यामुळे त्यांची आज आठवण 100% मला आलीच आहे. पण आता त्यांना फोन देखील करू शकत नाही आहे कारण आता आपण जेव्हा रूमवरती जाऊ हॉटेलवरती जाऊ तेव्हा त्यांना नक्कीच फोन करेन मी. आणखीन सगळी आजची स्टोरी किंवा आजचा तो ब्लॉग जेव्हा ते बघतील तेव्हा नक्कीच त्यांना वाटेल की आपल्याला देखील इकडे आलं पाहिजे होतं. पण मित्रांनो मी कामासाठी आलो आहे, फिरण्यासाठी नाही आलो आहे. पण फिरण्याचं फक्त योगायोग आला आज, त्याच्यामुळे आज हे फिरणं शक्य झालं. आणि हे आपले सगळे मित्र आहेत. कोण लांजाचा आहे, कोण आहे गोव्याचा आहे, कोण राजापूरचा आहे, एक जण आहे तो पुण्याला राहतो पुण्याचा आहे. असे सगळेच जण आहेत ना, ते सगळेच जण आपल्या मुंबईचे महाराष्ट्रातले आहेत आणि मुंबई महाराष्ट्राला या ठिकाणी ते लोक रिप्रेझेंट करत आहेत आणि एक चांगल्या कंपनीत काम करत आहेत आणि विथ फॅमिली राहतात मेन म्हणजे. त्याच्यासाठी बरं वाटतं पाहून. आणि त्यांच्या फॅमिलीला देखील त्यांच्या पण कामातनं आज थोडंसं बाहेर काढून आज त्यांना ते लोक फिरायला घेऊन आलेत. छोटी मुलं देखील बघितलं तुम्ही पूर्ण मग अशी. या छोट्या मुलांमुळे तर आज पूर्ण मूड आहे ना एकदम फ्रेश राहिला.
तर मित्रांनो नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. सागवनाचं आठवण काढली आणि सागवन समोर दिसला पण थोडासा हा सागवनच आहे. सागवनाला पण जात प्रमाणपत्र घ्यायला लागेल वाटतं आता. फायनली आपण आता बाहेर आलोय. पूर्ण आपलं फिरून झालंय. तर इकडे बघा लेकी कन्झर्वेशन सेंटर रिकन्स्ट्रक्टेड नेचर ट्रॅक. चला आता सगळे पटापट निघतील माझ्या मते. आपण देखील आता निघणार आहे. इकडे पण ते काउंटर क्लोज झालेत. रेडिएशनमध्ये पण चांगली तिकडे पण गेलो असतो. तर आत्ता सर मंडळी आत्ता आम्ही आलो आहे इकडे आता पोटपूजा करायला. जसं लवकरच आलो आहे परंतु आम्ही दुपारी आपण काय जेवण वगैरे केलं नव्हतं. म्हणजे दुपारी फक्त ते नाश्ता वगैरे आयटम तेच खाल्ले होते. त्याच्यामुळे आता आम्ही जेवायला आलो आहे. सगळ्या मंडळींना पूर्ण भूक लागली आहे आणि यांच्यामधला मी नवीन माणूस आहे. हे सगळे फॅमिलीचे सगळे मेंबर्स आहेत आणि आत्ता आम्ही इकडे जेवायला जाणार आहे. तर बघूया आता जेवण कसं आहे. इंडियन रेस्टॉरंट आहे तर इंडियन रेस्टॉरंटमध्ये आपल्याला काय काय जेवण मिळतं बघूया. ऑब्वियसली हे लोक पहिल्या याच्या आधी आलेले आहेत त्याच्यामुळे 100% यांना इकडे काय ना काय चांगलं मिळणारच आहे. तर आपण आता जाऊया. तर मी आता जातो आहे. उत्तम कुठेतरी गेला आहे एक तिकडे जातो. फार सुंदर ॲम्बियन्स आहे बघा मस्त अतिशय सुंदर. चलो अभी फाइनली जा रहे हैं एकदम हैप्पी एंडिंग करके. और कारण जर आता जर इथं इंडियामध्ये मॅचचा काहीतरी रिझल्ट वेगळा झाला असता ना तर इथे डिनरसाठी पण मजा आली नसती. आणि फायनली आपण आता रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. तर आणि आता जी मजा येईल ना ती वेगळी आहे. कारण डिनर पण काही असू दे इंडिया मॅच जिंकली आहे ना. इंडिया मॅच जिंकली हां. कारण सगळ्यात टेन्शनमध्ये होता तो हा होता. कारण इंडिया मॅच जिंकल्यानंतर आता याला जेवण गोड लागेल. नाही तर जेवण गोड लागणार नसतं त्याला मला माहीत होतं. हां तर इकडे सगळेजण ऑलरेडी जेवायला बसलेत. आता आपण जॉईन होणार यांना. तर काय काय आहे जेवणामध्ये. हे जेवण झाले जवळजवळ. टीवी इंडिया में. अरे आईस्क्रीम नाही आहे. लग्नाचं पण ऍड करू. थँक्यू. प्रकारे आम्ही आता घरी चाललो आहे. पुढे पुढे बोल. अशा प्रकारे आम्ही आता घरी चाललोय. बादशाह मसाला
यादों की कसम। चक 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 मिलके बिछड़ना तो दस्तूर हो गया, यादों में तेरी मजबूर हो गया। ओ सनम तेरे यादों की कसम। चक 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 ला 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 चक चक बाबा सही तो ना तो भूले ना जाना। आंखों में बसी हो पर दूर हो कहीं जिंदगी दोस्तों की दुनियादारी मेरी जिंदगी। ऐसा क्या तुझं कोणता गाणं ए हिला पकड हा. मंड्या तुझं कोणता गाणं सारे गम में मैंने जिसको है दिल दिया, आसमां पे आसमां मुझको दे इतना बता, वो जो मुझे देख के हंसे, पाना चाहूँ रात दिन जिसे, रबा मेरे नाम कर जिसे। ये भी मैं भाई को लगे गाना गाता ना देखा है मला। कैसे मुझे तुम मिल गई, ला 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 किस्मत पे आए ना यकीन, उतर आई झील उतरता है कभी बोले बोले धीरे से, गुनगुनी धूप की तरह से मरहम में तुम चुके मुझे गुजरी है यूं, सोचूं तुम्हें या मैं सुनूं, तुम हो जुनू क्यों मेरे नाम आई तुम। पण हे एक क्वेश्चन है, कैसे मुझे तुम मिल गई, ला 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 किस्मत पे आए नायक, उतर आई झील में जैसे चांद उतरता है कभी। ये लोग एवढे फास्ट चालवतात ना मैं तो ये सोचता था क्या कि आजकल ऊपर वाले को फुर्सत नहीं, फिर भी तुम्हें बना के वो मेरी नजर में चढ़ गया, रुश्वे नमो और रह गया। क्या बात तुझा 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 तुझं तू करत जिंदगी झंड हो गई। मिलते हैं लोग मिलते हैं, फूल खिलते हैं मगर पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं, वो बहारों के आने से मिलते नहीं। कुछ लोग यूं ही बिछड़ जाते हैं, वो हजारों के क्या बात है वाह। कुछ बार चले जाते हैं वो दिन रात सुबह शाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते। जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मुकाम, खाली है दो नैना सीधे सादे हैं, दो नैना सीधे सादे हैं। ऐसा ही रुम जो ख्यालों में
तब ऐसा मैंने सोचा था, क्या तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था। चांद सी महबूबा। क्या बोलते? दिल दिल पर हिला दीवाना मला बाई दारुड्या भेटलाय तो. हा दीवाना पीलू तेरे नीले नीले होठों से सरगम पीलू। बड़ा सुंदर आहे. हे बाहेर रेकॉर्ड करणार. नाही स्टार्टिंग बोल गया हे वांडाला ते गाणं ना कशी भेटलीस तू मेरे को उधर से गाना है। उत्या ते गाणं कशी भेटलीस तू या पिणाऱ्याला, कशी भेटलीस तू या पिणाऱ्याला. हम ना रहे तो गम तो नहीं है, गम तो नहीं है, किससे हमारी छुतियागिरी के कम तो नहीं है, कम तो नहीं है। इतनी दफा सुबह को तेरी मैंने आंगन में बैठे तुझे शाम किया, चन्ना मेरे या मेरे या, चन्ना मेरे या मेरे या, चन्ना मेरे या मेरे या मेरिया, ओ पिया चन्ना मेरे या मेरे या, चन्ना मेरे या मेरे या, चन्ना मेरे या मेरे या मेरिया, ओ पिया। ओके ओरे पिया क्या किया मैंने किया तेरा इंतजार, इतना करो ना मुझे प्यार, इतना करो ना मुझे प्यार। वो छोड़ भी तक मोह मोह के तेरी उंगलियों से जाओ नहीं तो हटो हटा लागे, इस तरह गिरवाए सुलझे रो में तारा, रोम एक तारा जो बादलों से गुजरे, मोह के धागे तेरी कहीं डोह डोह ना लागे, इस तरह गिराए सुलझे। तो जरा पागल जाटू जाटू मुझको है चुना, जाटू के तू होगा जरा जाटू, तूने मुझको है चुना। कैसे तूने अन कहा, तूने अन कहा सब सुना, तू होगा जरा जाटू, तूने मुझको है चुना। तू दिन सा है मैं रात आना दोना शामों की तरह, ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे, कहीं तो ना केमिकल से उस तरह गिराए सुलझे। क्या बात है, वाह वाह वाह। लगे उस म्हणजे उस अरे पानी में शुगर के तो लगे पानी जैसे, उसमें मिले तो लगे जवानी जैसे, जवानी जैसे, जवानी जैसे, पानी में मिले तो लगे पानी जैसे, पीले पीले उम्र राजा, पीले पीले उम्र जानी, पीले पीले
पी तू पी. ए बाबा घे ना युटर्न. काय माहिती आपल्याला. तुझ्या नाकात हाय नक माझी अगर आज रिकामी असेल सारी कोकण घरी होईल बदनामी. सर्व गाणे अर्धे येतात. किशोरा लाज तुझ्या रे आपला सिंगर बघ. फायनली आम्ही आमच्या घरी आलो. अशा प्रकारे आमचा वीकेंड एंड झालाय. सुखद वीकेंड. सलाम करेल. सलाम मार फोटो में. बोट टाकतो. सलाम मार. तर खरंच मित्रांनो, आज सगळ्या मित्रांबरोबर फिरल्यानंतर यांना फार बरं वाटलं. तर एकच सांगेन की आयुष्य जगत असताना गोळ्या घेऊन जगण्यापेक्षा मित्रांच्या टोळ्या घेऊन जगा. आयुष्य फार सुंदर होईल. जर पुन्हा एकदा मित्रांना भेटायचा योग आला तर नक्की भेटेन. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र. धन्यवाद. बाय बाय. टाटा.